काल माझ्या आयुष्यातील पहिल्यांदा माझा सत्कार झालाय आणि म्हटलं तुम्हाला सगळ्यांना सुद्धा तो सत्कार दाखवा, पण बायकोने कॅमेऱ्यामध्ये मला सोडून सगळ्यांना दाखवले. चला जाऊ द्या, केलेल्या कामाचं कौतुक झालं हे महत्वाचं आहे आणि तो सत्कार कशामुळे केला हे पण मी तुम्हाला पुढे सांगतो. सध्या प्रत्येक माणसाला कामाचा पुरावा पाहिजे असतो आणि ते म्हणत नाही का, दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही. त्याचा हाच तो जिवंत पुरावा. आता जर जेसीबी एवढ्या रिस्की ठिकाणी उभा आहे तर कशाला याच्या अंगामध्ये किडा पाहिजे बरं? ती म्हण नाहीये का, अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ? तीच म्हणा आमच्या हेल्परवरती अप्लाय होते. आणि बरेच दिवस झाले मी तुम्हाला साईडवरचे अपडेटच दिले नाही, असं माझ्या लक्षात यायला लागले. सो आज तुम्हाला साईडवरचे सगळे अपडेट देणार आहे. दुपारची वेळ झाली होती आणि डिझेल संपायला लागलं होतं. मग जेवण बाजूला ठेवलं आणि डिझेल टाकायला जेसीबी घेऊन निघालो. आणि मी जेव्हा जेसीबी शिकत होतो तेव्हा आमच्या पप्पांनी मला सांगितलं होतं की शिकणाऱ्यापेक्षा शिकवणारा चांगला पाहिजे असतो, तेव्हा शिकणाऱ्याच्या डोक्यामध्ये परफेक्ट बसतं. आणि तसं पण शेवटी शहाण्याला शब्दाचा मारा असतो. जवळजवळ 10-15 दिवस झाले असतील हा ऑपरेटिंग शिकतोय आणि आता बऱ्यापैकी जेसीबी ऑपरेट पण करतोय. आता येऊ आपल्या मेन मुद्द्यावरती, आमचा सत्कार कशामुळे झाला. नाही, हे जे 2 कार्यकर्ते दांडे आपटून स्वतःच्या जीवाचा आटापिटा करतात ना, त्याच्यामुळे आम्हाला सत्कार नाही भेटला. मागच्या काही दिवसांपूर्वी आम्ही एक डॉक्युमेंटरी फिल्म शूट केली होती आणि ती डॉक्युमेंटरी फिल्म कम्प्लीट कधीच झाली आहे, फक्त आम्हाला दाखवायला मुहूर्त भेटत नव्हता. म्हटलं काल कोजागिरी पौर्णिमा आहे तर सगळ्यांना दाखवून घ्यावी. आणि मला तुमची सगळ्यांची सुद्धा खूप काळजी आहे, त्यामुळे लवकरच ती डॉक्युमेंटरी फिल्म श्रेयस दाच्या चॅनलवरती येणार आहे. सो तुम्ही सगळेजण सुद्धा ती बघू शकता. त्यात सगळ्यांनी केलेलं काम लोकांना भरपूर आवडलं, त्याच्यामुळे आम्ही आनंद साजरा कसा करायचा म्हणून एक कप दुधाचा मारला आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. चला भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये.